प्रेक्षकांनो, तुम्हा सगळ्यांना 2025 या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आज सुद्धा धमाका झालाय प्रेक्षकांनो। चैतन्य आणि कुसुम या दोघांनी सिक्रेट भेट घेतली आहे आणि त्या चैतन्याला कळलंय की सायलीचं सुद्धा अर्जुनवर खूप प्रेम आहे। आता हे दोघं मिळून प्लॅन करणार आहेत अर्जुन आणि सायलीला गुपचूप भेटवण्याचा। आता या कुसुमने किल्ली दिली आहे, कोर्टाची तारीख आहे मधुभाऊंची। चैतन्याकडे किल्ली दिली आहे कुसुमने की मधुभाऊंनी सायलीला घरी लॉक करून ठेवलंय, ही तुमच्या मित्राला किल्ली द्या आणि त्याला सांगा की तुमच्या मनातलं तिच्याशी जाऊन बोला, म्हणजे सायली पण सांगेल त्याला की तिचं पण त्याच्यावर खूप प्रेम आहे। प्रेक्षकांनो, मजा आएगा आगे की सीरियल देखने के लिए। पण तत्पूर्वी कसे कसे भेटले कुसुम चैतन्य, काय काय ड्रामा झाला, त्यासाठी पूर्ण एपिसोड बघायला विसरू नका। तर ठरलं तर मग या मालिकेचा आजचा 1 जानेवारीचा तुम्ही भाग बघत आहात प्रेक्षकांनो। काय मजा आली आज भाग बघताना, एकदम दिल खुश हो गया। तर सुरुवातीला आपण बघतोय या प्रियाने ड्रामा लावलाय ना, ते नाटकं चाललेत ना तिचे, सायलीचे फोटो जाळा, काय काय वस्तू तिने दिल्या असतील त्या जाळा। आता त्या अश्विनने त्या बॉक्स मध्ये त्याची ती टोपी टाकली आहे। आता ही अस्मिता म्हणते त्या सायलीने ना मला इयरिंग दिले होते, तसे ते स्वस्तच होते, थांब मी आणते। आता असं म्हणून ही अस्मिता गेलीये ते इयरिंग आणायला। आता या प्रत्येकाने सायलीने जे जे काही दिलं होतं ना त्यांना, ते सगळ्या वस्तू त्या बॉक्स मध्ये टाकल्यात। आता काय बाबा, प्रिया जे काही बोलेल त्यावर सुभेदार डोलेल, असंच चाललेलं आहे यांचं। म्हणजे प्रिया जसं सांगते तसं हे वागायला लागलेत। आता हे सगळे जण आता एकदम शांत बसलेले असतात बरं का। प्रिया या सगळ्यांना बघते आणि म्हणते, मामा मामी तुम्ही दोघे का शांत आहात? अगं पूर्णाजी, म्हणजे तुलाही काही वस्तू दिल्या असतील ना सायलीने, म्हणजे काही असतील वस्तू तर टाकून द्या या बॉक्स मध्ये। मी हा बॉक्स गार्डन मध्ये नेणार आहे आणि जाळून टाकणार आहे। आता पूर्णाजी अशा तावं उठतात आणि सायलीने ते हनीमून वरनं त्यांना ती शाल आणली होती ना, ती शाल सुद्धा या पूर्णाजीने अशी बॉक्स मध्ये टाकली आहे। आता जेव्हा जेव्हा हे सगळेजण एक एक वस्तू टाकतायत ना, तेव्हा तेव्हा प्रिया फार खुश होते बरं का प्रेक्षकांनो। अगदी मनाला येईल तसं वागते प्रिया। आणि आता एक एक वस्तू जेव्हा ते टाकत असतात तेव्हा प्रिया अशी दात खाऊन यस करत असते मनातल्या मनात। आता या अस्मिताने पण काहीतरी आणलंय, इयरिंग्स का काय, ते पण असे फेकले आणि असा हात झटकलाय जसं की फार धूळ होती त्याच्यावर। असो, पण आता बघा प्रिया आता विमलकडे बघायला लागते अशी आणि म्हणते, विमल ताई तुमच्याकडच्या वस्तू देऊन टाका ना। विमल म्हणते, माझ्याकडे काही नाहीये। मग प्रिया म्हणते, अहो असं कसं, सायलीने तुम्हाला काहीच दिलं नाही, असं होणं शक्यच नाहीये। मग विमल बिचारी चुप्प बसते बरं का आणि मग म्हणते, काय आहे ना, म्हणजे माझ्या अडचणीच्या वेळेला सायली ताईंनी मला 6,000 रुपये दिले होते। आता त्या नोटा माझ्याकडे नाहीयेत, त्या असत्या तर तुम्ही त्या नोटा जाळून टाकल्या असत्या का? मग प्रिया म्हणते, उगाच काही बोलू नका, इथे आपण सायलीने कोणाला कशी मदत केली आहे ते ऐकायला जमलेलो नाहीयेत, आपण इथे तिच्या आठवणी जाळतोय। सायलीने आणलेल्या किचन मधल्या आणखीन कोणकोणत्या गोष्टी आहेत? मग विमल म्हणते, सायली ताईंनी वाढदिवसाच्या आदल्या दिवशी भाज्या आणल्या होत्या, त्या फ्रीज मध्ये तशा आहेत, त्या आणू का? मग प्रिया म्हणते, हो आणा, त्याही घेऊन या। आता पूर्णाजींना नवल वाटतं ना, पूर्णाजी म्हणतात, म्हणजे त्या भाज्या पण जाळणार आहेस का तू? अगं तन्वी पण। आता लगेच ही प्रिया म्हणते, अगं पूर्णाजी तसं नाही ग, भाज्या नाही जाळणार आहे मी, पण आपण एखाद्या गरजूला देऊन टाकू ना, काय हरकत आहे? पण कशाला त्या सायलीच्या आठवणी घरात ठेवायच्या आहेत? आता कल्पनाताईंवर तर जादूच केलेली आहे हिने। आता कल्पनाताई म्हणतात, पूर्णाई तुमच्या नातवाला पण त्याचा फोन तन्वीकडे द्यायला सांगा, त्यातले तिचे फोटो डिलीट करायचेत, तरच तन्वी म्हणते ना तशा तिच्या आठवणी सुद्धा मिटल्या जातील। आता अर्जुन हे सगळं वरतून ऐकतोय बरं का, अर्जुनला कळलंय यांचे काय नाटकं चाललेले ते। आता कोण डोकं लावत असतं प्रेक्षकांनो अशा वेळेला? आता या कल्पनाताई पुढे म्हणतात, विमल त्या अर्जुनच्या खोलीत जा आणि तिथे जे जे असेल त्या मुलीच्या आठवणी, त्या सगळ्या वस्तू इकडे आण आणि त्या जाळून टाका। अर्जुनला प्रत्यक्षदर्शनी सगळं कळलंय की यांचा काय तमाशा चाललाय। आता अर्जुनने अगदी वाद घातला नाही प्रेक्षकांनो, म्हणतात ना मूर्खाशी वाद घालून काही उपयोग नसतो, अगदी शांततेत त्याने काम केलेलं आहे। आता या कल्पना त्यांनी फरमानच सोडलं की अर्जुननी त्याच्या मोबाईल मधले फोटो डिलीट करावे। आता अर्जुन अगदी शांतपणे आला। आता ही अस्मिता फार खुश होते हे सगळं ऐकून। अर्जुन आधी तर त्याचा मोबाईल अगदी शांततेत बघतो, सायलीचे जे जे फोटो आहेत ते सगळे फोटो समोर आणतो एका फोल्डरवर आणि आता या सगळ्यांच्या समोर जाऊन उभा राहतो आणि म्हणतो, हे बघा, हे आहेत माझे आणि सायलीचे सगळे फोटोज, घ्या, हे मी तुमच्या समोर डिलीट केले,
बघ पूर्णाजी केले की नाही डिलीट, आणि आता तो खरंच ते फोटो डिलीट करतो बरं का प्रेक्षकांनो. पूर्णाजी, अश्विन आणि या विमलताई सगळे बघतच राहतात, पण विमलला फार वाईट वाटतं बरं का. आता कल्पनाताई अशा बघतात रागाने. अर्जुन म्हणतो, बघा आता माझ्या मोबाईलमध्ये सायलीचा एकही फोटो नाही, आणि विमल एक काम कर, आमच्या खोलीतनं आमचे काही फोटो फ्रेम्स आहेत, म्हणजे ड्रॉवर मध्ये सुद्धा आहेत काही फोटो, ते सगळे घेऊन ये आणि आण, टाक त्या बॉक्समध्ये. विमलला ते ऐकून बिचारीला धस्सच झालंय. प्रिया आता अर्जुनकडे बघतच राहते, पण लगेच हे प्रतापराव म्हणतात, व्हेरी गुड अर्जुन, म्हणजे तू स्वीकारलंयस तर हे सगळं आपल्या कुटुंबासाठी चाललंय आणि तुझ्या भल्यासाठी. आता असं बोलल्यानंतर अर्जुन जरा हसतो बरं का आणि म्हणतो, हा तुम्हाला कोणी सांगितलं की मी हे सगळं स्वीकारलंय म्हणून? मी काहीही स्वीकारलेलं नाहीये डॅड, असं अर्जुन बोलतो. तेव्हा हे सगळे जण त्याच्याकडे बघायला लागतात. आता अर्जुन म्हणतो, मम्मा विचार तुझ्या या लाडक्या तन्वीला, फोन मधले फोटोज डिलीट करता येतात, पण मनातल्या आठवणी त्या तर परमनंट आहेत ना, त्या कशा डिलीट करणार ही? असं बोलल्यानंतर या प्रियाचा भारी पचका झालाय. अर्जुन आता जरा त्याच्या चेहऱ्यावर राग आणतो बरं का, आणि आता या प्रियाला म्हणतो, त्या कशा डिलीट करणार आहेस ग तू? आणि आता या सगळ्यांकडे असा कटाक्ष टाकतो बरं का. सगळे चुपचाप मान खाली घालून घेतात, एक अस्मिता सोडली तर. पूर्णाजींना पण खूप ओशाळल्यासारखं होतं. कल्पनाताई तर काय, कशात काय आणि कशात काय असं त्यांचं चालू आहे. आता अर्जुन पुन्हा एकदा या प्रियाकडे, या सगळ्यांकडे असं बघतो आणि त्यांची कीव येते त्याला, अर्जुनला, आणि असा चेहरा करून तो तिथून निघून जातो. प्रिया आता अर्जुनकडे नुसती रागाने बघते. पूर्णाजी आता ह्या गोष्टीचा विचार करायला भाग पडतायत स्वतःला. हा सीन त्यांनी खूप छान रंगवलाय प्रेक्षकांनो. मजा आली आजचा भाग बघायला, इतकी फ्रेश झाले ना मी, आणि सांगताना तुम्हाला असं छान डिटेल सांगावंसं वाटतंय. तर आता बघा, अर्जुन या सगळ्यांकडे बघतो आणि त्याला या सगळ्यांची दया येते आणि असं अरे 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 असं करून तो निघून जातो. असो, पण आता या सगळ्यांचा महापचका झालाय आणि प्रिया आता अशी डोळे लावून घेते, कारण तिने केलेल्या प्लॅनवर पाणी फेरल्या गेलंय. कारण हे सगळे पुन्हा एकदा विचार करतायत की ते जे करतायत ते योग्य करतायत की अयोग्य करतायत, या गोष्टीचा विचार करायला भाग पाडलाय अर्जुनने त्यांना. असो, आता बघा मेन सीन आहे आजच्या या एपिसोडचा, चैतन्य आणि कुसुमची ग्रेट भेट. आता ही कुसुम लगबगीने काहीतरी आवरत असते, काहीतरी घेत असते. आता ही सायली तिच्या मागे मागे चहाचा कप घेऊन फिरतीये. अगं कुसुम ताई, चहा घे ना, थंड होईल ना. हा, कुसुम म्हणते, अगं एक काम कर, तूच पिऊन घे ना. अगं सायली, मला ना जरा उशीर होतोय, मी निघते. सायली म्हणते, अगं महत्वाचं काम आहे का तुला कुसुम ताई? एवढ्या घाईने कुठे निघालीयस? मग कुसुम म्हणते, अगं त्या कोपऱ्यावरच्या साने वहिनी आहेत ना, त्यांच्या ओळखीने मला स्वयंपाकाचं काम मिळालंय, बघते मी, मिळालं तर मिळालं. तू एक काम कर, तू कडी लावून घे, मधुभाऊ येत असतील. चल येते मी. आता तिने काय घेतलंय कोणाच ठाऊक, लपत छपत, ते काही कळलं नाही मला आणि ते दाखवलंही नाही शेवटपर्यंत. आता कुसुम निघून जाते. सायली विचार करते, कुसुम ताईला नवीन काम मिळालंय आणि तिने मला नेहमीप्रमाणे का नसेल सांगितलं कळल्या. आज तर कोर्टात पण जायचंय, ही एवढ्या घाईघाईने कुठे गेली असेल? बरं, आता बिचाऱ्या कुसुमने एवढा छान प्लॅन केला बरं का, आणि तो प्लॅन या सायलीला अर्धवट कळलाय, पूर्ण नाही कळाला. पण काय झालं बघा, इकडे चैतन्य चहाच्या टपरीवर वाट बघत असतो कुसुमची, पण बऱ्याच वेळ झाला कुसुम आली नाहीये, म्हणून आता तो काय करतो, कुसुमला कॉल लावून बघतो. आता नेमका तो फोन आपली सायली उचलते, कारण कुसुम गडबड मध्ये फोन घरीच विसरलेली आहे. आता चैतन्य लगेच फोन उचलल्या म्हणतो, हॅलो कुसुमताई. आता ही सायली विचार करते, अरे देवा, कुसुमताईने घरीच फोन ठेवला वाटतं. आता सायलीने तो फोन चैतन्याचा फोन आहे म्हणून उचललाय बरं का, चैतन्य भाऊजीचा फोन. आता इकडनं हा चैतन्य भारी बोलतो, तो म्हणतो, हॅलो कुसुमताई, अहो तुम्ही मला इथे बोलवलं होतं ना, अहो कुठे आहात तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी या चहाच्या स्टॉलवर आहे, चाळीच्या बाहेरच्या. अहो कुठे आहात तुम्ही, हॅलो, किती वेळात येताय? पण तिकडनं सायली कसली काही बोलते का, पण आता या चैतन्याला काही अजून कळलं नाहीये की तो फोन सायलीने उचललाय. बरं, आता ही कुसुम गडगड आली बाबा आणि पडायला लागली तिथे. चैतन्य तिला सावरायला जातो, अरे रे 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 रे, सावकाश कुसुम ताई, काय झालं काय? कुसुम इतकी जोरात आलीये, पळत तिला लागलीये धाप. आता ती आधी श्वास घ्यायचा प्रयत्न करते. चैतन्य म्हणतो, हळू तुम्ही बसता का इथे, पाणी देऊ का तुम्हाला कुसुम ताई? कुसुम हा करत असते. चैतन्य म्हणतो, अरे आरामात, अहो काय झालं, घाई गडबडीमध्ये फोन करून बोलावलं मला, सगळं ठीक आहे ना? आता सायली म्हणते, अर्जुन
अर्जुन आहे. आता चैतन्याला काही कळेना. चैतन्य म्हणतो, काय बोलताय कुसुमताई, तुम्ही काय बोलताय ते कळत नाहीये. म्हणजे एक शब्द कळलाय मला, अर्जुन. हो ना, ओळखीचा वाटतोय तो शब्द. तुम्ही शांत बसता का? दीर्घ श्वास घ्या. आता ही कुसुम पटकन सांगून टाकते, अहो सायलीचं प्रेम आहे अर्जुनवर. चैतन्य आता एकदम चट पडतो, आश्चर्यचकित होतो आणि म्हणतो, काय काय म्हणालात तुम्ही? एक मिनिट, परत बोला कुसुमताई. आता कुसुम म्हणते, अहो खूप दिवस झाले आमच्या सायलीचं तुमच्या अर्जुनवर प्रेम आहे हो. आता चैतन्य ते ऐकतो आणि काय खुश होतो, काय खुश होतो, विचारूच नका. आता तो उड्या मारायला लागतो आणि म्हणतो, काय काय बोललात तुम्ही? येस येस असं करून तो मोठ्याने उड्या मारायला लागतो. आता ही कुसुम पुढे सांगते, अहो खूप दिवस झालेत आमची सायली अर्जुनच्या प्रेमात पडली आहे. आता चैतन्य डोक्याला हात मारतो आणि म्हणतो, अरे अरे काय वेडेपणा चाललाय. सायली वहिनी जर अर्जुनवर प्रेम करत होती तर तिने आधी का नाही सांगितलं? आता कुसुम म्हणते, वा वा वा, छान प्रश्न आहे. हा प्रश्न तुम्ही तुमच्या मित्राला जाऊन विचारा, मग कशाला एवढा गोंधळ झाला असता? अहो सायलीला मधुभावना दुखवायचं नव्हतं ना, म्हणून ती काही बोलत नव्हती. आता चैतन्य ओरडायला लागतो, उड्या मारायला लागतो आणि म्हणतो, अहो कुसुमताई, मी पण कधीच सांगतोय अर्जुनला की जा जा सांग सायली वहिनीला की तुझं प्रेम आहे म्हणून त्यांच्यावर, पण हा पठ्ठ्या कसला सांगतोय, याने पण किती वेळ केला बघा ना सांगायला. आता कुसुम पुढे बोलते, म्हणजे सगळं क्लिअर झालं. चैतन्य पण म्हणत असतो, अहो ऐकतच नाही हो आमचा अर्जुन. आता ही कुसुम म्हणते, हो ना, मी पण सायलीला कधीच सांगून सांगून थकले. शब्द वापरण्याच्या ऐवजी वेगवेगळ्या युक्त्या काय वापरते, कधी आपलं प्रेमगीत काय गाते, कधी हिरवा रंग आवडतो म्हणून हिरवी पालकाची थालपीठ काय केली. आता चैतन्य म्हणतो, काय हिरवी थालपीठ? ती हिरवी थालपीठ त्यासाठी होती? कुसुम म्हणते, हो. मग आता चैतन्य म्हणतो, अरे देवा, अर्जुनना हिरवा रंग आवडतो म्हणून अर्जुनने सायली वहिनीला सांगितलं होतं की त्याला हिरवा रंग आवडतो, जेणेकरून सायली वहिनी हिरव्या रंगाची साडी नेसेल आणि अर्जुनला कळेल की तिचं पण त्याच्यावर प्रेम आहे म्हणून. पण सायली वहिनीने हिरवी साडी तर घातलीच नाही त्या दिवशी. मग आता कुसुम एक्सप्लेन करते, अहो कशी नेसणार ती हिरवी साडी? ती हिरवी साडी नेमकी पदरावरच विरली होती ना, म्हणून तिने नेसली नव्हती त्या दिवशी साडी. काय वेडेपणा आहे या दोघांचा, सांगा बरं तुम्ही, कशी नेसणार होती ती हिरवी साडी? अहो ती नेमकी पदरावरच विरली होती ना. आता ही कुसुम जेव्हा जेव्हा सगळं ते सांगते ना, तेव्हा चैतन्याला काय आनंद झालाय म्हणून सांगू. चैतन्य म्हणतो, अरे देवा, असा गडबड घोटाळा झाला तर काय हो कुसुमताई, प्रेमात पडल्यावर असं होतं का हो सगळं? सगळ्याच जोडप्यांचं असं होतं का हो? आता कुसुम म्हणते, मला नाही माहिती बाई, पण हे दोघं ना जग्गा वेगळे आहेत. काही जोडपी ना आंधळी असतात प्रेमामध्ये, पण हे जोडपं ना मुकय. चैतन्य लागतो हसायला मोठ्याने. आता कुसुम म्हणते, अहो हसताय काय? अहो खरंच मुके आहेत हे दोघे जण, एकमेकांशी बोलतच नाही. आता चैतन्य म्हणतो, काय काय म्हणजे? अहो झालं तर, अहो त्या दोघांना बोलता येत नाही ना, आपल्याला बोलता येतं ना कुसुमताई. आता हा कुसुमचा हात हातात घेतो आणि म्हणतो, थँक्यू कुसुमताई. आत्ता जातो अर्जुनकडे आणि सांगून टाकतो अर्जुनला सायली वहिनीचं पण त्याच्यावर खूप प्रेम आहे म्हणून. कुसुम म्हणते, घ्या, तुम्हा पुरुषांना ना प्रेमातलं काही कळत नाही, हेच खरंय. चैतन्य म्हणतो, काय हो, काय झालं? कुसुम म्हणते, काय झालं? तुम्ही कोणाच्या तरी प्रेमात पडलात आणि त्या भावना तुमच्या प्रेयसीपर्यंत कोणीतरी तिसऱ्याने सांगितल्या तर तुम्हाला चालणार आहेत का? चैतन्य म्हणतो, नाही हो. मग कुसुम म्हणते, चैतन्य म्हणतो, हो गड्या, प्रेमाचं कन्फेक्शन म्हणजे मौल्यवान क्षण असतो ना, त्या दोघांना कळलं पाहिजे ना. आता कुसुम म्हणते, कळलं ना आता काय बोलते मी. आजचे डायलॉग काय भारी आहेत ना प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडला एक लाईक करून टाका. अरे काय मोठे मोठे एपिसोड दाखवतायत ते, त्याच्यामुळे वेळ लागतोय हो बनवायला. असं कसं तरी नाही बनवत ना मी, तुम्हाला छान खास करून बनवते एपिसोड. आता बघा पुढे प्रेक्षकांनो, ही कुसुम म्हणते, सायलीच्या भावना सायलीने सांगायला हव्या की नाही? चैतन्य म्हणतो, हो कुसुमताई, तुमचं म्हणणं बरोबर आहे हो. आपण काय करायचं, हातावर घडी घालून त्यांचा त्रास बघत राहायचं का? मग कुसुम म्हणते, असं कसं? आपण काय करायचं की असं किनाऱ्यापर्यंत त्यांना न्यायचं आणि पाण्यात ढकलून द्यायचं आणि आपण मात्र किनाऱ्यावर उभं राहायचं आणि ते दोघं हातपाय मारून एकमेकांच्या जवळ येतील असं बघायचं.
चैतन्य म्हणतो, अरे हा कळलं, अशा परिस्थिती निर्माण करूयात की ते दोघं बरोबर एकत्र येतील. कुसुम म्हणते, हा तेच म्हणते ना मी. अहो, सायलीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आता मधुभाऊंपर्यंत वळसा घालून जायचंय. म्हणजे अर्जुनला ते पटलं पाहिजे की मधुभाऊंना आता वळसा घालायचा आहे. आता चैतन्य म्हणतो, हो हो हो, मी चांगलं करू शकतो ते. कुसुम म्हणते, अरे हा, एक महत्वाची गोष्ट, आपण दोघं त्या दोघांना जवळ आणण्याचा प्रयत्न करतोय हे सायलीला कळायला नको बरं का. कारण ती मधुभाऊंच्या मनाचा जास्त विचार करते आणि ती मधुभाऊंचा विचार करत राहील आणि मला गप्प बसवत राहील. मग चैतन्य म्हणतो, नाही नाही, चालेल चालेल कुसुमताई. अहो, कुसुम आणि चैतन्यचं सायली आणि अर्जुनला एकत्र आणण्याचं मिशन सुरू. #साजून. आता या कुसुमला काही ते हॅशटॅग बिशटॅग कळत नाही. ती म्हणते, काय साजूनला काय? आता चैतन्य म्हणतो, अहो, सायली अर्जुनचं #साजून असं हॅशटॅग असतं ना, ते साजून साजून. मग आता त्या कुसुमला काही कळे ना. आता शेवटी चैतन्य म्हणतो, काही नाही काही नाही, तुम्ही ते सोडून द्या आता सगळं. आपल्या दोघांचं सिक्रेट मिशन चालू झालंय हे लक्षात घ्या. मग आता कुसुम हसते आणि म्हणते, हा हा हा, चालेल चालेल. आता आली ना बाई ती सायली तिथे या दोघांच्या गप्पा ऐकायला. आता हे दोघं जण एकमेकांना असं ते शेक हँड करणार असतात. म्हणजे आपलं मिशन सुरू. म्हणजे ते हाऊस द जोश करतात ना, तसं काहीतरी. आता कुसुम खुश झालेली असते बरं का. सगळं कसं असं प्लॅन प्रमाणे ठरतंय. आता ही आली ना तिथे भस्कान सायली आणि या दोघांना बघते आणि आता अशी बघते ना ती की विचारू नका. तिचे एक्सप्रेशन्स चेंज केले प्रेक्षकांना. म्हणजे काय दिसते ती. आता बघा, ती अशी येते या दोघांच्या जवळ. दोघं घाबरून जातात. आता काय कारण सांगावं त्यांना कळेल ना. रेड हँड पकडलं सायलीने त्यांना. आता ही सायली कुसुम जवळ येते आणि म्हणते, काय ग कुसुमताई, तुम्ही दोघे जण इथे कसे काय भेटलात आणि ते देखील आधी ठरवून? आता कुसुमला काही उत्तर सुचे ना बाई, काय उत्तर द्यावं. ती म्हणत असते, ते आम्ही ते. आता सायली म्हणते, फोन विसरली होतीस तू. फोन आला होता चैतन्य भाऊजीचा तुझ्या फोनवर, म्हणून मला कळलं हे सगळं. आता कुसुमच्या लक्षात आलं, अच्छा अशी भानगड झाली आहे होय. मग चैतन्य म्हणतो, ओ अच्छा अच्छा अच्छा. अहो सायली वहिनी, मी कुसुमताईंना यासाठी फोन करत होतो की कारण तुझी खूप काळजी वाटत होती ना मला सायली वहिनी. याने लागली शब्द फिरवलेत. अगो वहिनी, मला फार काळजी वाटत होती तुझी. खरं तर अर्जुनच करणार होता कुसुमताईंना फोन, पण मधुभाऊमुळे बोलता नसता आलं ना अर्जुनला. म्हणून मग अर्जुन म्हणाला की तू स्वतः जा, भेटून ये, सायलीची चौकशी कर, म्हणून मी इथे आलोय. कशा आहात तुम्ही वहिनी? सायली म्हणते, ते कसे आहेत? आता चैतन्य म्हणतो, कसा असणार, खूप आठवण काढतोय हो तुमची. वहिनी, अर्जुन खूप आठवण काढतोय ग तुझी. मग चैतन्याला सायली म्हणते की त्यांना सांगा की माझी एवढी काळजी करू नका. मग आता हा एक्साइटमेंट मध्ये बोलायला जातो बरं का. अगं वहिनी, मला माहितीये तुझं अर्जुनवर आता पुढे काही बोलणार. हा तेवढ्यात ही कुसुम त्याला डोळे दाखवते मोठे मोठे. ए डोळे बघ डोळे. आता चैतन्य पुढे म्हणतो, अगं म्हणजे तुला अर्जुनची किती काळजी आहे हे सांगायचं होतं मला. वहिनी, तू कशाला काळजी करतेस? मी आहे ना, मी आहे, मी बघतो, सगळं बघून घेतो, तू टेन्शन घेऊ नकोस. चैतन्याला त्याचा आनंद काही लपवता येईना. शेवटी कुसुम म्हणते, अगं सायली, तू ना जरा हो पुढे, माझं काम झालंय, मी येते. आता तू जा. आता सायली म्हणते, अगं तुझं काम झालंय, पण तू तर स्वयंपाकाच्या कामासाठी भेटायला आली होतीस ना कोणाला तरी. अरे देवा, आता कुसुमला काही सुचे ना काय उत्तर द्यावं. कुसुम म्हणते, हो हो अगं मी भेटले, ते काम होईल, ते होणारच आहे, काम होईल. आता ती चैतन्याकडे बघून बोलत असते बरं का. तू जा ना पुढे सायली, मी येते ग. आता सायली म्हणते, बरं. आता सायली लागली ज्यानं जे सांगितलं ते ती ऐकते बरं का. लागली खाली मान घालून ती निघून पण गेली आहे. म्हणजे एखाद्यानं काही सांगितलं की ती आपली तशीच करते, असं काहीतरी तिच्या चेहऱ्यावर एक्सप्रेशन्स आहेत. आता कुसुम काहीतरी खाणाखुणा करते चैतन्याला आणि दोघेही आता निघून जातात तिथून. आता इकडे पाना अमरीशपुरी जागा झाला बाबा मधुभाऊन मधला. आता हे मधुभाऊ असे झाड्या मारत असतात आणि सायलीला आल्या आल्या म्हणतात, कुठे गेली होतीस? एकदम त्यांचे हावभावच बदलून गेले एकदम चेहऱ्यावरचे. सायली निरुत्तर झाली. आता सायलीला काही सुचे ना काय बोलावं. आता कुसुमकडे बघायला लागते ती. आता मधुभाऊ पुन्हा ओरडतात तिच्यावर, काय विचारतोय मी, सायली कुठे गेली होतीस? मग शेवटी कुसुम म्हणते, ते आम्ही ना मंदिरात गेलो होतो दोघी जणी, आता ते कोर्टात जायचंय ना मधुभाऊ म्हणून. मग लगेच मधुभाऊ म्हणतात, ठीक आहे, कोर्टात जायचंय ना, बरं झालं, त्यापूर्वी तुम्ही दोघी जणी मंदिरात जाऊन आल्या, चला निघूयात आता. मग आता ही सायली म्हणते, मधुभाऊ आलेच, मी फोन घेते, निघूयात.
मग आता लगेच मधुभाऊ म्हणतात, आम्ही दोघंच जाणार आहोत, तुला यायची काही गरज नाहीये. सायली म्हणते, अहो मधुभाऊ, मी तुमची कोर्टाची एकही तारीख नाही चुकवली हो, अहो मला येऊ दे ना सोबत. लगेच मधुभाऊ म्हणतात, अजिबात नाही, त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. आता त्या अर्जुन सुभेदारकडनं मी केस काढून घेतलेली आहे. तू आता कोर्टात न आलेलंच बरं सायली, तिथे तो सुभेदार असेल ना. मग आता सायली म्हणते, अहो मधुभाऊ, पण माझा ना त्या नवीन वकिलावर विश्वास नाहीये हो. असं काय करताय मधुभाऊ, त्यांनी तुमची केस नीट लढली की नाही, काय करताय ते मला बघायला हवं ना. मधुभाऊ म्हणतात, काहीही गरज नाहीये, तो अर्जुन सुभेदार जिथे असेल तिथे तू न गेलेली बरी. आता सायलीला आलं ना पुन्हा टेन्शन. आता लगेच मधुभाऊ म्हणतात, कुसुम कुलूप कुठे आहे. आता कुसुमताई म्हणतात, ती मागे मधुभाऊ, तुमच्या मागे कपाटावर. आता लगेच त्यांनी कुलूप घेतली बरं का. ही कुसुम घाबरते ना, ती म्हणते, अहो अहो मधुभाऊ, अहो कुलूप कशाला लावताय तुम्ही. आता लगेच मधुभाऊ म्हणतात, वेळ घालवू नको, चल चल निघ आता. अरे एवढ्या मोठ्याने का बोलतात हे, जसं आपण कुत्र्याला हाकलतो ना तसं बोलू लागले बाई हे. सॉरी प्रेक्षकांना, त्यांचा टोन तसाच होता. आता सायलीला तर त्यांनी असं लोटलं, चल बाजूला चल. अरे देवा. आता ती कुसुम म्हणते, अहो मधुभाऊ असं काय करता, अहो असं कोण मारा काय करतात त्या सायलीचा. आता मधुभाऊ म्हणतात, गप्पा बास कुसुम. अरे अचानक काय घुसते यांच्या अंगात. आता ही तिकडनं दार वाजवतीये सायली. अहो मधुभाऊ, अहो असं काय करतात, एक वकील कसे केस लढताय, मला बघू द्या ना मधुभाऊ, दार उघडा ना. ही सायली म्हणजे कुसुम म्हणत असते, असं काय करता मधुभाऊ, सायलीला असं काय कोणताय. मधुभाऊ लगेच म्हणतात, माझा नाईलाज आहे कुसुम. आता कुसुम म्हणते, नका हो असे कठोर वागू मधुभाऊ, अहो मला माझ्याजवळ द्या चाबी, मी सांगते सायलीला घरी थांब, पण अशी कुलपा काय लावता मधुभाऊ. आता तिकडनं सायली ओरडतीये, मधुभाऊ थांबा ना मधुभाऊ, मला येऊ द्या ना तुमच्या बरोबर ओ मधुभाऊ. आता लगेच मधुभाऊ कुसुमला फायनल अल्टिमेट देतात, ए कुसुम, तू येणार आहे का माझ्या बरोबर का नाही येणार आहे. आता कुसुम म्हणते, बरं मी येते, मी पण. अहो आज काय करता मधुभाऊ. मधुभाऊ लागली निघाले कुसुमच्या पुढे तरा तरा. अरे देवा, सॉरी प्रेक्षकांनो, प्रसंग गंभीर होता पण मला हसायला आलं, कारण काय म्हणजे अचानक त्यांचे हावभाव बदलून जातात. बरं आता बघा, त्यातल्या त्यात ही खिडकी एवढी मोठी, म्हणजे त्या दरवाजाच्या अर्धी खिडकी. आता त्याच्यातून सायलीला असं चुपचाप असं जाता आलं असतं ना पाय टाकून, किती सोपं होतं. पण उगाच रंगवला हा सीन, काही गरज होती का. नाही बाबा, सायली शब्दात आहे मधुभाऊंच्या, त्याच्यामुळे ती जाणार नाही ना, ते लक्षात नव्हतं आलं माझ्या. आता सायली बिचारी फक्त तिथे उभी राहून अशी रडत राहते. सायलीला ना काय म्हणता येईल ते रडणं ऑफ द इयर पुरस्कार द्यायला पाहिजे बाबा. काय रडली ही पोरगी प्रेक्षकांनो, कमाले नाही रडायची. म्हणजे मनात काहीही हावभाव नसताना एवढं रडणं, नॉट अ जोक. मी नाही रडू शकत बाबा. हा, बोलायला सांगा मला, मी भरपूर बोलेल. पण आता इकडे बघा, यांच्या घरात मात्र प्रचंड भयान शांतता आहे. आता सगळेजण चुपचाप एकमेकांकडे बघतायत, नुसते इकडे तिकडे पाहून घेताय, कोणी जेवेना काही नाही. आता प्रिया लगेच काय बोलते बघा, म्हणजे एकदम विचित्रच वाटले तिचं बोलणं त्या क्षणाला. पण ठीक आहे, आता ती विचार करते, हे सगळे ना गपचूप बसलेत. आता तोऱ्यात तो अर्जुन एक टॉन्ट काय मारून गेला आणि ही फॅमिली चुपचाप बसली आहे, पुन्हा काही बोले ना एकमेकांशी. पण आता हे घर मी कशी नॉर्मलला आणते ना, हे यांना दाखवावंच लागेल. आता प्रिया अचानक बोलते आणि म्हणते, ओके ओके, मी गाढव आहे, मी गाढव बनायला तयार आहे. आता सगळेजण हिच्याकडे बघायला लागतात, वेळ काय, प्रसंग काय, ही बोलते काय. प्रतापराव तर असेच करतात, काय बोलतीये ही. प्रिया म्हणते, काय झालं तुम्हाला, जो पहिला बोलेल तो गाढव, हाच गेम खेळत होतो ना आपण. आता कोणाला काही समजलं नाही काय बोलते. प्रिया म्हणते, मी बोलते पहिल्यांदा आणि मीच गाढव होऊन जाते, पण प्लीज तुम्ही कोणी शांत नका ना बसू. आता कल्पनाताई म्हणतात, आम्हाला ना काही गेम वगैरे खेळायची इच्छा नाहीये ग तन्वी, आम्हाला शांत बसू दे ना थोड्या वेळ. पण अश्विन काय म्हणतो, अगं मम्मा, अगं जोक होता ग हा, ती बिचारी आपल्याला काहीतरी करून हसवायचा प्रयत्न करते ग. आता कल्पनाताई तरी सुद्धा एकदम ब्लँक, म्हणजे हिचा केवढा मोठा पोपट झाला, हिला सांगावं लागतंय की मी जोक केला होता तरी कोणी हसेना. मग प्रिया म्हणते, हो ग मामी, अगं ज्या मुलीमुळे तुम्ही सगळे इथे उदास बसलात ती तिथे सगळे मजेत असणार आहे ग, म्हणजे सायली तिकडे मजेत असणार आहे असं हिला म्हणायचंय. पण आता प्रेक्षकांनो, जर सायलीचा संबंधच येत नाही तर ती मजेत असो सजेत असो, यांना काय करायचंय. आणि हे पुन्हा तोंड लटकून बसलेत. आता इकडे अर्जुन चैतन्याची वाट बघत असतो की अजून का आला नाही हा, इतका वेळ का झाला त्याला. अरे मिसेस सायली पोहोचले असतील कोर्टात, ते वाट बघत असतील माझी, कुठे राहिलाय चैतन्य. आता चैतन्य येतो गडबड गडबड आणि त्याच्या चेहऱ्यावर एक खूप मोठा आनंद आहे. अर्जुन त्याला आल्या म्हणतो, चैतन्य कुठे राहिलास तू, किती उशीर केलास.
चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन, अरे आता चैतन्य काहीतरी सांगायचा प्रयत्न करतोय, पण आता तरी तो स्वतःला रोखतोय. म्हणजे त्याला सांगायचंय की सायलीचं तुझ्यावर प्रेम आहे, तरी त्याने स्वतःला थांबवलंय. अर्जुन म्हणतो, बोल ना, आता काय बोलतोयस? चैतन्य म्हणतो, अरे काही नाही, जरा कामासाठी गेलो होतो मी. मग अर्जुन म्हणतो, बरं आपल्याला जायचंय कोर्टात, तू विसरला का? आज केस आहे मधुभाऊंची. तो जोशी काय वाट लावतोय केसची ते बघावं लागेल ना आपल्याला. अरे बाबा चल लवकर, अरे मिसेस सायली पण भेटतील ना आपल्याला तिथे. मग चैतन्य म्हणतो, हो रे बाबा, भेटेल सायली वहिनी तिथे, पण मधुभाऊ भेटतील ना तिथे, आणि या गोष्टीचा फायदा करून घे अर्जुन. अर्जुन म्हणतो, फायदा कसला करतोय? अरे मधुभाऊ सध्या आमच्या स्टोरीमध्ये विलन आहेत रे, अरे त्यांना भेटून आणखी नुकसानच होणार आहे माझं. चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन थोडा विचार कर ना, हिरोईनला पटवायचं असेल तर तिच्या वडिलांना पटवावं लागतं ना आधी. आता अर्जुनला काही समजेना, हा काय बोलतोय. चैतन्य म्हणतो, हे बघ मला माहिती आहे सध्या, अरे मधुभाऊ तुमच्या लव्ह स्टोरीमध्ये असे तलवार घेऊन उभे आहेत. नाही म्हणजे तू आता असं काहीतरी कर की त्या तलवारी स्वतःहून फेकून देतील ते. कारण काय आहे, बाप खुश तर मुलगी पण खुश. आता अर्जुन सध्या बिचारा वेगळ्या सिच्युएशन मध्ये, त्याला काही ते पॉइंट म्हणजे कळेना, पण तरी तो विचार करतो, म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की मला आता मधुभाऊंचं फेवरेट व्हावं लागेल का? चैतन्य म्हणतो, करेक्ट. पण अर्जुन म्हणतो, नाही रे बाबा, मला ना तू एखाद्या वेळेला हिमालयाला विरघळवायला सांग. म्हणजे तो इंग्लिश मधनं बोलतो बरं का, मी तुम्हाला मराठीतून सांगते. अर्जुन म्हणतो, तू एका वेळेला मला त्या हिमालयाला मेल्ट करायला सांग, तो मी करेल, पण मधुभाऊ मेल्ट होतील शक्य नाही रे चैतन्य. अरे चैतन्य, मधुभाऊंना कसं मेल्ट करू मी, म्हणजे विरघळवू कसं त्यांना? आता चैतन्य म्हणतो, ते तू तुझं बघ, कारण जोपर्यंत मधुभाऊंचा तुझ्यावर राग आहे तोपर्यंत तुला सायली वहिनीशी काही बोलता येणार नाही बाबा. मग तुझ्या प्रेमाचं उत्तर वगैरे देणं तर लांबच राहिलं. बघ बाबा तुझं, तू आता काय करायचं तुला ते. अर्जुन म्हणतो, अरे चैतन्य, पण आज मधुभाऊ तिथे कोर्टात दिसणार आहेत मला, या विचारानेच माझ्या पोटात गोळा आलाय रे. आता तिथे सगळ्यांसमोर पण ते नीट बोलणार नाही रे माझ्याशी, माहितीये मला. म्हणजे त्याला थोडक्यात म्हणायचे की हा चार चौघात माझा अपमान करणार आहे. बिचारा तो एवढा मोठा वकील, आता तो गपचूप ऐकून घेतो का काय करतो आता उद्याच्या भागात कळेल आपल्याला, कारण हा भाग त्यांनी इथे संपवलाय. आता प्रेक्षकांनो, या अर्जुनच्या पोटात आलाय गोळा कोर्टात जाण्यासाठी. पण आता पुढच्या भागात तुम्ही बघणार आहात की या कुसुमने चैतन्याजवळ किल्ली दिली आहे घराची, आणि चैतन्याला म्हणते की ही घ्या किल्ली, सायली घरी आहेत, मधुभाऊ कोर्टात आहेत ना, तोपर्यंत तुमच्या मित्राला सांगा की सायलीला जाऊन भेट, अर्जुनला सांगा की सायलीला भेट म्हणून. आता चैतन्याने ती किल्ली अर्जुनला दिली आहे. अर्जुन म्हणतो, ही कसली किल्ली आहे? चैतन्य म्हणतो, अरे ही सायली वहिनीच्या घराची किल्ली आहे, कुसुमताईने दिली आहे मला. तू जा तिथे, दार उघड आणि सायली वहिनीशी बोल. मधुभाऊ इतक्या वेळ कोर्टात असणार आहे, तुला पोटभर वेळ मिळणार आहे सायली वहिनीशी बोलायला. जा जा, सायली वहिनीला सांग, सरळ सांग, विचार सायली वहिनीला सगळं तुझ्या मनातलं. आता काहीच उत्तर त्यांनी का नाही दिलं हे विचार. आता प्रेक्षकांनो, अर्जुनने ती किल्ली हातात घेतली आहे, पण मला नाही वाटत की तो तिथे जाईल असा एकटा. तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो? मला कमेंट करून नक्की कळवा. आणि या वर्षात तरी माझे 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होऊ द्या, त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रेक्षकांनो. भेटूयात उद्याच्या भागात. आजचा भाग किती मोठा होता, बाप रे. प्रेक्षकांनो, नक्की लाईक करायला विसरू नका आणि मला सांगा कसा वाटला तुम्हाला आजचा भाग. मी तुमच्या कमेंटची वाट बघेल. पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा. धन्यवाद.